myself Dr. Sandeep Joshi, and today we see the next topic of this chapter, that is a reduction formula for integration 0 to pi by 2 sin raised to nx dx. Okay, and this formula will be already asked in your April 2012 examination and also October 2011 examination. Okay, so actually formula is very easy, but थोडासा लेंदी आहे. ओके, तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून देतो, आपण तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो जे सॉल्व करायचं आहे त्याची आपण लिमिट नंतर टाकणार आहे. लिमिट्स म्हणजे हे जे आहेत 0 to pi by 2 हे आपण नंतर पुटअप करू. पहिले आपण काय करू, इंटिग्रेशन ऑफ साइन रेज टू nx dx हा कसा फाइंड आउट करायचा, त्याला मेथड काय आहे हे आपण बघूया. सो कन्सिडर इंटिग्रेशन साइन रेज टू nx dx वेअर n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. आता याची आपण पॉवरची फोड करूया. n पॉवरची फोड आपण n-1 आणि n, आता पॉवर काय होते, ॲड होते, बरोबर आहे. तर n-1 प्लस n जर केलं, n-1 प्लस 1 जर केलं आपण, ओके, n-1 प्लस 1, तर तो -1 प्लस 1 काय होऊन जाईल रे, कॅन्सल होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे मी फोड कशी करणार आहे, तर n-1 आणि 1, तर 1 लिहित नाही समजा आपण, पण त्याची कॅल्क्युलेशन जर केली तर ॲक्च्युली तो काय मिळेल तुम्हाला, साइन रेज टू nxs मिळेल. बघा पुढच्या स्टेपमध्ये इक्वल टू इंटिग्रेशन साइन रेज टू n-1x साइन x. आता इथे साइन x रेज टू 1 आहे, म्हणजे हा इथला 1 आणि हा -1 जर कॅन्सल केला तर हेच मिळणार आहे तुम्हाला, दॅट इज साइन रेज टू nx. ओके, आता हे कशासाठी, तर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे ना, याचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामुळे आपण ही स्प्लिट केलेली आहे पॉवर. ओके, सो इट विल बी साइन रेज टू n-1x इंटू साइन x dx. ओके, आता 12वीला तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स शिकलेले आहेत. ओके, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय असतं की इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही जेव्हा तुम्ही काढतात तर त्याच्यामध्ये लिएट LIATE हे पण आठवत असेल तुम्हाला. L फॉर लॉगॅरिथमिक, I फॉर इन्व्हर्स, A फॉर अल्जेब्राइक, LIAT, T फॉर ट्रिग्नॉमेट्रिक आणि E फॉर एक्सपोनेन्शियल. या क्रमाने पहिले हे आपण मांडून घेत असतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये इन्व्हर्स म्हणजे हा तुमचा पहिला LIATE. या पद्धतीने इंटिग्रेशन बाय पार्ट जेव्हा तुम्ही करणार तेव्हा इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही. ओके, त्याचा फॉर्म्युला काय माहिती का तुम्हाला, दॅट u विल बी ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस सेम इंटिग्रेशन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट dx प्लस c, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही. तुम्हाला जर आता आठवत नसेल तर थोडंसं 12वीच्या बुक्समध्ये बघा, किंवा इवन गुगलवर जरी तुम्ही टाकला फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स तरी तुम्हाला तो फॉर्म्युला मिळेल. ओके, तर त्या पद्धतीने ही स्टेप तुमची आलेली आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप ॲज इट इज, इथं u आहे तुमचा साइन रेज टू n-1 x. ओके, सो दिस विल बी ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन x. इंटिग्रेशन ऑफ साइन x विल बी मायनस कॉस x. ओके, हा u आहे आणि हा v आहे. सो u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड दॅट इज v मायनस सेम इंटिग्रल मायनस इंटिग्रेशन ऑफ सेम इंटिग्रल दॅट इज मायनस कॉस x. हा मध्ये घेतो आपण इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण आहे, साइन रेज टू n-1 x. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर n-1 खाली उतरेल, साइन रेज टू n-2x. ओके, एकने कमी होईल आणि परत साइन एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस x dx. ओके, दिस इज बाय युझिंग द इंटिग्रेशन बाय पार्ट्स. लक्षात घ्या, इथे u आहे तुमचा साइन रेज टू n-1 x आणि v आहे तुमचा साइन x. ओके, मी फॉर्म्युला परत सांगतो, u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेम इंटिग्रेशन म्हणजे हा पहिले काढलेला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे u दॅट इज n-1 sin raised to n-2x cos x dx.
दिस इज बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, नाव आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. तर फर्स्ट स्टेपमध्ये काही चेंजेस नाही. सो इट विल बी मायनस कॉस एक्स इंटू साइन रेस टू एन मायनस 1x प्लस, आता हा प्लस कसा आला तर हा मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस बिकम्स प्लस. आता यातला कॉमन कॉन्स्टंट टर्म कोणती तर n-1, तर n-1ला बाहेर काढलं. मध्ये काय उरला तुमचा साइन रेस टू एन मायनस 2x आणि हा कॉस एक्स आणि कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स. पण कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतो रे, इट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यामुळे ती इथे सबस्टिट्यूशन ह्याच स्टेपमध्ये करून घेतली dx. ओके, इक्वल टू पहिली स्टेप परत नॉट चेंज, दॅट इज मायनस कॉस एक्स इंटू साइन रेस टू एन मायनस 1x प्लस, आता आपण काय करूया साइन रेस टू एन मायनस 2xने या मधल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. हे मल्टिप्लाय करता करता बाहेरच्या n-1ने पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो प्लस n-1 साइन रेस टू एन मायनस 2x इंटू 1 म्हणजेच साइन रेस टू एन मायनस 2x dx. ओके, मायनस, सो दिस बिकम्स मायनस n-1 अगेन इंटिग्रेशन साइन रेस टू एन मायनस 2x इंटू साइन स्क्वेअर एक्स. तर पॉवरची काय होईल ॲडिशन, सो n-2 आणि हा +2, -2 + 2 कॅन्सल म्हणजे आला फक्त साइन रेस टू nx dx. ओके, हे शिल्लक राहतं. आता ह्या आपण कशासाठी सॉल्व करतो, याची LHS काय लेफ्ट हँड साईड, तर याची LHS आहे तुमची ही, इथून सुरुवात केली बघा साइन रेस टू nx dx. ओके, मग याचा LHS आणि त्याच्यामध्ये RHS म्हणजे राईट हँड साईडची ही टर्म, कारण याचा पण पॉवर काय आहे तुमची nच आहे आणि तुम्ही सुरुवात केली त्याची पण पॉवर काय आहे n आहे. म्हणजे ह्या टर्म तुम्हाला कॉमन काढून काहीतरी ॲडिशन करता येईल. त्याच्यामुळे आपण आता LHSच्या टर्मपासून लिहायला सुरुवात करून, देअरफॉर दिस विल बी टर्म ऑन LHS, ज्याच्यासाठी आपण सॉल्व करतो आहे, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू nx dx प्लस, आता प्लस का तर ही मायनस टर्म आता इकडे आली डाव्या साईडला, जी ऑलरेडी इक्वल टूमुळे काय होती उजव्या साईडला. ओके, सो प्लस n-1 इंटिग्रेशन साइन रेस टू nx dx, ही टर्म काय झाली लेफ्ट हँड साईडला आली. इक्वल टू आता उरल्या कोणत्या, फक्त ह्या दोन टर्म इथे, दॅट इज मायनस कॉस एक्स साइन रेस टू n-1x प्लस n-1 इंटिग्रेशन साइन रेस टू n-2x dx. ओके, आता ह्या लेफ्ट हँड साईडला दोघी इंटिग्रेशन काय आहेत, कॉमन टर्म आहेत. मग त्याच्यामुळे आपण काय करू आता, ती कॉमन काढू. इथे कोणी नाही म्हणजे 1 आहे, ब्रॅकेटमध्ये येणार तुमचा 1 प्लस n-1. सो ही स्टेप आली ती, दॅट इज 1 प्लस n-1 इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू nx dx इक्वल टू मायनस कॉस एक्स, उजवीकडे सेम, दॅट इज मायनस कॉस एक्स साइन रेस टू n-1x प्लस n-1 इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू n-2x dx. ओके, आता इथे ही जर ॲडिशन केली तुम्ही 1 प्लस n-1, तर प्लस 1 मायनस 1 काय होतो आहे कॅन्सल, म्हणजे इथे काय उरला फक्त n. त्या nला आपण उजवीकडे टाकू, तो काय होईल डिव्हाइड होईल सगळ्या टर्म्सला. अँड देअरफॉर इकडे उरला कोण लेफ्ट हँड साईडला, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू nx dx इक्वल टू ही टर्म दॅट इज मायनस कॉस एक्स साइन रेस टू n-1x अपॉन n, कारण हा इकडचा n काय झाला इकडे आला, प्लस n-1 अपॉन n इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू n-2x dx. ओके, आता हे झालं त्याचं ॲक्च्युअल सॉल्व करून आलेलं आन्सर, बरोबर आहे. तर आता तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू nx dx बिटवीन द लिमिट 0 to π/2. ओके, आता आपण काय करूया, सगळ्या स्टेप्सला काय करू की लिमिट्स लावूया. लिमिट्स काय आहेत तुमचे 0 to π/2 अँड देअरफॉर इंटिग्रेटिंग बिटवीन लिमिट्स 0 to π/2 वी गेट, सो इंटिग्रेशन 0 to π/2 साइन रेस टू nx dx इक्वल टू ही टर्म आहे बघा तुमची, याला ब्रॅकेट टाकायची आणि लिमिट्स काय लावले 0 to π/2 प्लस n-1 अपॉन n इंटिग्रेशन याला पण काय लावलं 0 to π/2 साइन रेस टू n-2x dx. ओके, आता जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन टाकून सॉल्व करतात तेव्हा पहिली स्टेप ही काय होणार आहे 0 राईट हँड साईडची, का कारण कॉस 90 काय असतो, आता हे लिमिट टाकायची ना तुम्हाला, लिमिट कसं सॉल्व करावं लागतं इंटिग्रेशनमध्ये, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. एक्सच्या व्हॅल्यूसाठी पहिले π/2 टाकायचा मायनस एक्सच्या व्हॅल्यूसाठी 0 टाकायचा. ओके, आपण शिकलो इंटिग्रेशनमध्ये व्हॅल्यू कशा पुटअप करतात लिमिटच्या, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, बरोबर. सो इट विल बी कॉस 90 काय 0 आणि साइन 0 काय असतो 0, त्याच्यामुळे अप्पर लिमिटची व्हॅल्यू पण 0 येते आणि लोअर लिमिटची व्हॅल्यू पण 0 येते, म्हणजे ही टोटल व्हॅल्यू काय येते
0. आणि त्याच्यामुळे तुमचं उरतं काय फक्त टर्म्समध्ये, दस इंटिग्रेशन 0 to π/2 sin raised to nx dx इक्वल टू ही टर्म झाली 0, म्हणजे हा उरेल फक्त n-1/n इंटिग्रेशन 0 to π/2 sin raised to n-2x dx -1. इथं त्याने पहिली टर्म का 0 झाली त्याचा इथे थोडासा खुलासा केलेला आहे बघा, कारण साइन 0 0 असतो म्हणून लोअर लिमिटची व्हॅल्यू काय आली 0, आणि कॉस 90 0 असतो म्हणून अप्पर लिमिटची व्हॅल्यू पण काय आली 0. ओके, आता इथे आपण काही नोटेशन्स पुटअप करणार आहे जेणेकरून आपल्याला लिहायला हे छोटं दिसेल एक्सप्रेशन. ओके, सो नाउ डिनोट IN, म्हणजे ही जी टर्म आहे लेफ्ट हँड साईडची ज्याच्यासाठी आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करतो आहे किंवा रिडक्शन फॉर्म्युला फाइंड आउट करतो आहे त्याला काय म्हणायचं IN. सो इट विल बी IN इक्वल टू इंटिग्रेशन 0 to π/2 sin raised to nx dx. देन 1 कॅन बी रिटन ॲज 1, म्हणजे हे इक्वेशन कसं लिहिलं जाईल ते बघा. देन 1 कॅन बी रिटन ॲज IN, डावी साईड काय झाली IN इक्वल टू n-1/n. मग ही जर साइन रेस टू nxला तुम्ही IN म्हणणार तर साइन रेस टू n-2ला काय म्हणणार IN-2 डॅश नंबर 2. ओके, म्हणजे हे आता दिसायला काय झालं छोटं झालं एक्सप्रेशन. अँड द व्हॅल्यूज ऑफ IN-2, मग पुढे काय येणार आहे IN-4 कॉमा डॉट 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 कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 2 बाय रिप्लेसिंग n बाय n-2 n-4 डॉट डॉट डॉट. ओके, पुढच्या स्टेप कशा मिळतील मग आता इंटिग्रेशनमध्ये व्हॅल्यू टाकायची गरज नाही. n बद्दल काय टाकायचं n-2, कारण पुढची टर्म काय n-2, नंतर n बद्दल काय टाकायचं n-4 या पद्धतीने. आणि मग काय मिळेल तुम्हाला 10 पुढची स्टेप मिळेल n बद्दल n-2 टाकल्यावर IN-2 इक्वल टू इथे n-2 आणि हा -1 म्हणजे n-3 अपॉन n बद्दल n-2 आणि IN-2 आणि -2 म्हणजे IN-4. सिमिलरली n बद्दल परत n-2 टाका म्हणजे IN-4 इक्वल टू n-5 अपॉन n-4 IN-6 डॉट डॉट डॉट. म्हणजे कंटिन्यूइंग दिस प्रोसेस बाय पुटिंग n इक्वल टू n-2 n इक्वल टू n-2 वी गेट दीज ऑल टर्म्स. आता इव्हन आणि ऑडसाठी आपण चेक करूया. आता इव्हन स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 2 आणि ऑड स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 3. ओके, सो व्हेन n इक्वल टू 3, समजा 3 जर पुट केला याच्यामध्ये तर इथे काय येईल रे इक्वेशन 2 मध्ये I3 इक्वल टू 3-1 म्हणजे 2/3. ओके, आणि n काय 3 तुमचा I3-2 म्हणजे 1 दॅट इज I1. सो I3 मिळाला तुमचा 2/3 I1. अँड व्हेन n इक्वल टू 2 म्हणजे इव्हनसाठी I2 इक्वल टू 2-1 म्हणजे 1 अपॉन 2 I2-2 म्हणजे 0 दॅट इज I0. ओके, सो I2 इक्वल टू 1/2 I0. अँड देअरफॉर युअर फॉर्म्युला विल बी फॉर्म्युला स्प्लिट झाला तुमचा इव्हन आणि ऑड नंबरसाठी. दॅट IN इक्वल टू n-1 अपॉन n n-3 अपॉन n-2 n-5 अपॉन n-4 डॉट डॉट डॉट. शेवटची स्टेप काय येणार आहे 2/3 I1 जेव्हा n इक्वल टू 3 टाकला तुम्ही 2/3 I1 इफ n इज ऑड बट n इज नॉट इक्वल टू 1 घेतलेला नाही आहे 3 पर्यंतचे फॉर्म्युला म्हणून n इज नॉट इक्वल टू 1. अँड सेम फॉर इव्हन नंबर, फक्त शेवटची टर्म ही येणार दॅट इज n-1 अपॉन n n-3 अपॉन n-2 n-5 अपॉन n-4 डॉट 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 1/2 I0 इफ n इज इवन. ओके, पण आता I1 आणि I0 लागतील आपल्याला. ओके, तर आता आपण I1 आणि I0 फाइंड आउट करूया. व्हॉट इज I1 म्हणजे nची व्हॅल्यू 1 दॅट इज इंटिग्रेशन 0 to π/2 sin x dx. nची व्हॅल्यू काय 1 आहे. ओके, sin x चं इंटिग्रेशन काय येतं -cos x 0 to π/2. सो अप्पर लिमिट इज -cos 90 मायनस मायनस लोअर लिमिट मायनस काय होईल तो प्लस cos 0. ओके, सो cos 90 तर 0 येतो बट cos 0 1 येतो. सो इट विल बी -0 + 1 अँड इक्वल टू 1 म्हणजे तुमचा I1 आला 1. त्याच पद्धतीने I0 म्हणजे nची व्हॅल्यू काय टाकायची 0 दॅट इज इक्वल टू 0 to π/2 sin raised to 0x dx. बट एनिथिंग रेस टू 0 विल बी 1 आणि 1चं इंटिग्रेशन काय येईल विथ रिस्पेक्ट टू x इट विल बी x and therefore 0 to π/2 dx equal to x 0 to π/2 and therefore by putting upper limit minus lower limit so π/2 minus 0 that will be π/2 म्हणजे I0 काय आला तुमचा π/2. आणि मग सेम फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे दॅट इज IN
सेम आहे, हा आणि हा सेम आहे बघा, हा म्हणजे आय एन ऑड आणि इव्हनसाठी हा सेम आहे, ऑड आणि इव्हनसाठी. फक्त काय केलं आहे, I1 आणि I0च्या ज्या व्हॅल्यू आपण इथे काढल्या आहेत, I1 1 आहे आणि I0 काय आहे π/2, तर इथं पुटअप केलं आहे. अँड दॅट इज युअर लास्ट फॉर्म्युला. And therefore in equal to n-1 upon n, n-3 upon n-2, n-5 upon n-4, dot 2 by 3 into I1 काय आहे 1, if n is odd but n is not equal to 1. And it will be same n-1 upon n, n-3 upon n-2, n-5 upon n-4, dot 1 by 2 into π/2 because it is I0 when n is even. So this is the reduction formula for integration of 0 to π/2 sin raised to nx dx. Okay, now there is another one formula which is similar to this formula. sin च्या ऐवजी काय फक्त cos, म्हणून मी तुम्हाला तो होमवर्कला देणार आहे बघा. So this is the reduction formula for cos raised to nx dx between the limit 0 to π/2. ओके, बिलकुल सेम प्रोसिजर आहे आणि बिलकुल सगळं सेम आहे. जसं साइन रेस टू एन एक्सचं आपण एक्सप्लेनेशन केलं तसंच कॉस रेस टू एन एक्सचं बघा, पॉवरची परत फोड केलेली आहे. थोडंसं ओव्हरलुक करूया हा सगळा फॉर्म्युला. कॉस रेस टू सुरुवातीला आपण लिमिट नाही टाकणार, सो कॉस रेस टू एन एक्स डी एक्स. मग एनची फोड केली n-1 इंटू n-1 आणि हा 1, तर +1 -1 कॅन्सल केला तर काय मिळेल, फक्त एनच मिळेल. ओके, सो नंतर काय केलं आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरला आहे. that cos raised to n-1x will be constant, integration of cos x will be sin x. ओके, मधली स्टेप थोडीशी त्यांनी गाळून टाकले आहेत. ओके, आणि परत काय येणार तुमचा मायनस इंटिग्रेशन ऑफ सेम इंटिग्रेशन, दॅट इज sin x, आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ cos raised to n-1 विल बी n-1, तो बाहेर काढला आहे. cos raised to n-2x आणि cos xच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय केलं sin x. सो दिस विल बी डायरेक्टली बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि त्याच्यानंतर काय काय काढलं आहे ते n-1 हा काय काढला आहे, कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढला आहे, म्हणजे डायरेक्ट तिसरी स्टेप लिहिलेली आहे. ओके, तर तुम्ही सगळ्या स्टेप आपल्या मागच्या रिडक्शन फॉर्म्युलानुसार करा. नंतर साइन स्क्वेअर एक्स हा जसाच्या तसा ठेवला आहे, बट साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतो 1 - कॉस स्क्वेअर, आणि त्याच्यानंतर ती जशी आपण मागच्या याच्यामध्ये फोड केलेली आहे तशी ही पूर्ण सगळी फोड करा आणि मग तुम्हाला रिडक्शन फॉर्म्युला हा तयार होईल. त्याच्यामध्ये लिमिट काय करायचं, नंतर 0 to π/2 तुम्हाला पुटअप करायचं आहे. बघा हे 0 to π/2 तुम्ही पुटअप करा. परत पहिली टर्म काय होऊन जाते, 0 होऊन जाते, आणि मग हे इक्वेशन मिळतं तुम्हाला. याच्यामध्ये आपण जसं साइन रेस टू एन एक्सला आपण आयन म्हटलं होतं, इथे काय करायचं, कॉस रेस टू एन एक्सला आयन म्हणायचं, आणि मग हा फॉर्म्युला कंटिन्युएशनमध्ये इथपर्यंत येतो. 2/3 I1 आणि 1/2 I0 सगळं सेम आहे. ओके, नंतर तुम्ही I1 आणि I0 काढतात, I1 परत 1 येतो, I0 π/2 येतो, सेम. फॉर्म्युला विल बी सेम, फॉर्म्युल्यामध्ये काहीही चेंज नाही. बघा, आन्सर विल बी सेम. लक्षात आलं आहे का? सो दिस विल बी सिमिलर टू साइन रेस टू एन एक्स डी एक्स. ओके, तर हे तुम्ही होमवर्क म्हणून करा. साइन रेस टू एन एक्सचा अगदी स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप कशी आली मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून दिलेला आहे. त्याच्यामुळे कॉस रेस टू एन एक्सचा तुम्ही स्वतः वहीमध्ये घ्या तो फॉर्म्युला आणि त्याला रिडक्शन करा. पण त्याच्या अगोदर साइन रेस टू एन एक्स डी एक्सचा रिडक्शन फॉर्म्युला हा वहीमध्ये लिहायला विसरू नका. त्याच्यामुळे ती एक तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि मग कॉस रेस टू एन एक्सचा तुम्हाला इझिली करता येईल, कारण स्टेप्स काय आहेत, सगळ्या त्याच आहेत. इव्हन आन्सर पण सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याचं जे हे आन्सर मिळतं ते पण काय आलेलं आहे, सेम आलेलं आहे. Okay, so this is about the reduction formulae for sin raised to nx and cos raised to nx. Okay, now we see some of the examples on that topic here. आपण बघूया की आपण किती एक्झाम्पल घेणार आहोत त्याचे. ओके, तर सुरुवातीला आपण काय करूया, एक 2-3 एक्झाम्पल एक लेक्चरमध्ये बघू, बाकीचे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, सो एक्झाम्पल्स ऑन दॅट टॉपिक दॅट इव्हॅल्युएट. फर्स्ट एक्झाम्पल, इंटिग्रेशन 0 to π/2 साइन रेस टू 9x dx. आता एन काय तुमचा ऑड आहे, मग ऑडसाठी काय होतं, शेवटी I1 आणि I1 काय असायचा, 1 असायचा, 2/3 × 1, मग तो फॉर्म्युला वापरायचा. ओके, सो I9 पहिला काय n-1 upon n, तर n किती आहे इथे 9,
9 1 गेला 8 अपॉन n म्हणजे 9. नंतर यातनं काय अगदी सोपी आयडिया सांगतो की 2 2 कमी करत जायचे. 8चे 6, 6चे 4, 4चे 2. 2ला स्टॉप काय करायचं, कारण आपला शेवटी काय आला आहे 2/3 म्हणजे 2ला काय होतो तो वरती स्टॉप होतो. सो इट विल बी 2. आणि खाली मग खालच्या टर्ममध्ये पण n मायनस अजून 2 त्यातनं मायनस करायचा म्हणून इथे 7, 7तनं 2 गेले 5, 5तनं 2 गेले 3. 3ला स्टॉप करायचं कारण आपली शेवटची स्टेप काय 2/3 इंटू 1 बिकॉज I1 इज 1. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं काही कॅन्सल करून टर्म्स, तर तुमचा आन्सर येतं 128/315 इतकं सोपं आहे. बरोबर. सिमिलरली आपण एक इव्हन नंबरसाठी चेक करू. आता n आहे तुमचा 10 म्हणजे इव्हन आहे. सो इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to π/2 cos raised to 10x dx. हिअर n इक्वल टू 10 अँड इव्हन इंटिजर म्हणजे इव्हनसाठीचा फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटची टर्म कुठली आहे 1/2 I0 आणि I0 काय तुमचा π/2 म्हणजे तुमचा आन्सरमध्ये π/2 यायला पाहिजे शेवटी. ओके. पहिली स्टेप परत सेम n-1 अपॉन n. n-1 म्हणजे काय तुमचा 10तनं 1 गेला 9, 9 अपॉन n म्हणजे 10. आता पुढे मी काय सांगितलं 1/2 पर्यंत याला 2 2 ने मायनस करत जायचं. 9तनं 2 गेले 7, 7तनं 2 गेले 5, 5तनं 2 गेले 3, 3तनं 2 गेला 1. बरोबर येतो तिथपर्यंत. नंतर खाली पण 10तनं 2 गेले 8, 8तनं 2 गेले 6, 6तनं 2 गेले 4, 4तनं 2 गेले 2. आला का 1/2 शेवटची टर्म इंटू I0 आहे कारण इव्हनसाठी आहे. I0 काय तुमचा π/2. परत याची कॅन्सल करून काय जी तुमची कॅल्क्युलेशन येईल ती फाइंड आउट करायची. साधी सिंपल कॅल्क्युलेशन आहे आणि ती येते 63π/512. आपलं 13 नंबरचं पेज चालू आहे स्लाईडचं. त्यामुळे ह्या स्लाईडवरचं अजून हे एक एक्झाम्पल हे बघू, बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तर इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to π/6 sin raised to 6 3x dx. आता 3x आहे त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला तर काही सॉल्व करता येणार नाही, म्हणजे sin raised to nx मध्ये x पाहिजे ना फक्त, पण इथे 3x आहे. मग आपण याला काय करूया कन्व्हर्ट करूया. सो पुटिंग 3x इक्वल टू t. ओके. आणि मग टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साईड्स दॅट इज 3dx इक्वल टू dt. ओके. म्हणजेच या 3ला जर इकडे पाठवलं तर dx उरेल इकडे, फक्त dx इक्वल टू dt/3. बरोबर आहे. आणि मग याच्यामध्ये आपण लिमिट पुट करू. जेव्हा x 0 आहे तेव्हा इथे x 0 टाकला तर 0 × 3 t पण काय मिळेल 0. आणि x इक्वल टू π/6 आहे, π/6 आणि हा 3, 3 दुणे 6 म्हणजे π/2 येईल. t इक्वल टू काय येईल तेव्हा π/2. लक्षात येत आहे का. x काय टाकला आपण अप्पर लिमिट आता π/6. सो π/6 × 3, 3ने 6ला भाग गेला, 3 दुणे 6. ओके. म्हणजे हा π/2. तेव्हा टीची व्हॅल्यू काय π/2. म्हणजे तुमचे लिमिट काय होतात चेंज होतात जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन करतात. दिस इज बाय इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आपण 12वीला शिकलो आहे. मग तुमचं इंटिग्रेशन काय आलं देअरफॉर I इक्वल टू sin raised to 6 t. 3x बद्दल t आहे. नंतर इंटू dt/3. हा इंटू आहे, x नाही आहे. dt/3 कारण sin raised to 6 t dx बद्दल काय आहे dt/3. ओके. हे इंटू नाही आहे, आपला हे इंटू आहे, साइन आपला x नाही आहे, लक्षात घ्या. sin raised to 6 t dt फक्त हे. ठीक आहे. आणि dt/3 तर 3 काय तुमचा कॉन्स्टंट तो बाहेर आला. ओके. आता परत 6 म्हणजे काय इव्हन, फॉर्म्युला माहिती तुम्हाला, शेवटी 1/2 π/2 यायला पाहिजे. सो 1/2 π/2. अगेन यूज द सेम फॉर्म्युला दॅट n-1 अपॉन n. हा 1/3 राहीलच शेवटपर्यंत कॅल्क्युलेशनमध्ये कारण तो ऑलरेडी सबस्टिट्यूशनचा आहे. सो 1/3 इंटू 5/6 इंटू 3 आता कसं येणार हे की n-1 अपॉन n म्हणजेच 6तनं 1 गेला 5, 5/n म्हणजे 6 आहे. सो 5/6 यातनं 2 2 कमी करा. 5तनं 2 गेला 3, 3तनं 2 गेला 1. नंतर ही टर्म तर माहिती आहे आपल्याला 1/2 इंटू π/2. खाली पण n त्याच्यातनं 2 2 कमी करा. 6तनं 2 गेले 4, 4तनं 2 गेले 2 इंटू π/2. and after calculating this simple calculation we get the answer will be that 3 gets cancelled. So 5 pi upon 96. So 5 pi upon 96. So this is about the examples regarding with the
रिडक्शन फॉर्म्युला ऑन साइन रेस टू एन एक्स अँड कॉस रेस टू एन एक्स. ओके, तर आपण या लेक्चरमध्ये इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही याचे फॉर्म्युले आणि अजून काही रिडक्शन फॉर्म्युले आहेत ह्या चॅप्टरमध्ये, ते आपण घेऊयात. तोपर्यंत थँक्यू.